तुमचा गैरसमज होणं स्वाभाविक आहे. अहो, तुमच्या जागी दुसरा तिसरा कोणी माणूस असताना तर त्याचा सुद्धा गैरसमजच झाला असता. तुम्ही त्याला रस्त्यामध्ये या अशा अवस्थेत पाहिल्यावर दुसरं काय होणार? पण माझी ना तुम्हाला एक नम्र विनंती आहे बरं का. तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय कुठचाही निर्णय घेऊ नका. आणि हो, थँक्यू. थँक्स लॉट अशासाठी की तुम्ही माझं हे सगळं बोलणं अखंडपणे ऐकून घेतलं. यासाठी मी खरोखरच तुमचा आभारी आहे. मी तुम्हाला एक सुचवू का? तुम्ही आम्हाला कुठलीही हिंट न देता, कुठलीही आधी सूचना न देता आमच्या घराला भेट द्या आणि प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघा घरात काय चालतं ते, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. अशी काय बघतेस? हो, स्वतःकडे किती कमीपणा घेऊन बोललात त्यांच्याशी. कमीपणा? नाहीतर काय. एकतर त्यांनी कसलाही विचार न करता आपल्याला नकार कळवला आणि आपल्याला त्यांची मनधरणी करावी लागली. जयश्री, कसं आहे ना, भविष्यामध्ये आपल्या मनामध्ये कधीही असा विचार येता कामा नये की आपण करायचं तेव्हा योग्य तितका प्रयत्न केला नाही. आणि तू तसा त्यांच्याही मनस्थितीचा विचार कर ना, त्यांची भूमिका समजावून घे. होणाऱ्या जावयाला ते भेटायला निघाले होते, त्याच माणसाला त्यांनी रस्त्यात मार खाल्लेल्या अवस्थेत बघितलं. काय होणार त्यांची परिस्थिती? खरंच आपल्या बाबतीत असं काही होईल असं वाटलं नव्हतं ना. तू नको ना असा काही विचार करू. सारंगकडे बघ ना, त्याच्या चालण्या वागण्या बोलण्यात तुला तसं काही जाणवतंय का? ती जाणवत नाहीये म्हणून तर काळजी वाटते. कसली काळजी वाटते? अहो, त्यांनी वरवर काही दाखवलं नाही ना, तरी मनातून तो हे कधीही विसरू शकणार नाही. त्याचं ना खरंच खूप प्रेम आहे सोनालीवर. पण त्या प्रेमाची सोनालीला जाणीव आहे का? तशी ती खूप शहाणी मुलगी आहे. हा, अगदी करेक्ट बोलीस. खरंच ती शहाणी मुलगी आहे. शहाण्या मुलीला हिशेब बरोबर कळतात. प्रेम कळतं का? नाहीये. माणूस जेव्हा प्रेमात पडतो ना तेव्हाच तो शहाणा होतो. नाहीतर आपल्या सीमाचं बघा, आजूबाजूला इतकी प्रेमाची माणसं आहेत तरीही ती एकटीच आहे. कधी कधी काय वाटतं माहितीये, एकटेपणा हा ना एखाद्याच्या नशिबाचाच भाग असतो. म्हणजे सारंगचे बघ ना. सारंग लहान असताना गजा आपल्या सगळ्यांना सोडून गेला. सारंगने आपले आई वडील गमावले. आता त्याचा मामा आहे पण कुचकामी. मामी बिचारी भली बाई आहे, पण ती काय करणार? पण तरी सारंगला तू आहेस, मी आहे, हे घर आहे आणि या घराला सारंगचा भक्कम आधार आहे. खरंच सीमाच्या बाबतीत आपलं काय चुकलं हो? विहीणबाई, आता आपल्या मुलींचा विचार करू नका, येणाऱ्या सुनेचा विचार करा. खरंच म्हणजे सोनालीला हे घर काही परकं नाहीये, पण तिने राजीखुशीने या घरात यावं असंच मला वाटतंय. ये, तू काय काळजी करू नको, सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल केव्हा? जेव्हा त्या राजा शेट्टीचा बंदोबस्त होईल तेव्हा. अगं, नानाने सांगितलं ना, राजा शेट्टीचा बंदोबस्त करायला ते त्या मॉर्निंग वॉकरला सांगणार आहेत ना. जयूला सारंगच्या अपघाताचा विसर पडलाय हे एका अर्थी बरंच झालं. सोनालीचे बाबा मनाने एवढे कमकुवत आहेत, नकार द्यायला त्यांना आणखीन एक कारण मिळेल. नकोच ते. आत्ता अपघाताचा विषय काढला तर हेच आधी स्वतःला खूप त्रास करून घेतील. आणि मुली तर म्हणतात सोनालीला सगळं माहीत आहे. तिला माहीत असणं महत्वाचं, अर्थात तिच्या वडिलांनाही. तुम्ही काही बोललात का? तुला ऐकू आलं ना?
नाना हाका मारून बोलवलं. सांगा बघू काय काम होतं. हे बघ, हे काम असं सांगितल्यासरशी होणार नाहीये. म्हणजे झालंय काय, तुझ्या बापानी एक नसता घोळ घालून ठेवला. आमच्या बापाने म्हणजे तुमच्या मुलाने म्हणायचंय का? तेच ते. अगं पण तो घोळ आता निस्तरावा लागणार आहे आपल्याला, खरं की नाही? नाना तुम्ही उगाच मला घाबरवताय. तसं नाहीये रेखा, कारण तसंच आहे. हे बघ, तुझ्या बापानं त्या सोनालीच्या बापाला सांगितलंय, तुम्ही आमच्या घरी हवं तेव्हा खुशाल या, आणि हो तेही न सांगता या, म्हणजे तुम्हाला आमच्याबद्दल खात्री वाटेल. खात्री कसली? तर काय सांगू, त्या सोनालीच्या वडिलांनी गैरसमज करून घेतलाय ना. हो ना, काहीचं काय होऊन बसलंय. तर म्हणूनच सांगतोय, पूर्वी कसं पाहुणे येणार म्हटल्यावर आपण आपलं घर आवरून टापटीप ठेवायचो, पण आता तसं चालणार नाही. पण नाना आपल्या घरात एवढा पसारा नसतो. पसारा नसतो, पण तो सुनबाईमुळे. म्हणजे आम्ही पसारा करतो तर? अगं मी सुद्धा असतो ना त्यात, मी अगदी मान्य करतो, पण आता आपलं घर आपण नीटनेटकं ठेवायला हवं. पण नाना आपण त्यांना एवढा इम्पॉर्टन्स का देतोय? हे बघ सीमा, शक्यतो गोडी गुलाबीनं हा पेच सुटावा असं विजयला वाटतंय. आता तुला काय झालं? मला काही झालेलं नाही. नाना तिला बहुतेक गिल्टी वाटत असेल. मला अजिबात गिल्टी वाटत नाहीये, पण तुम्ही सगळे या ना त्या कारणाने माझ्यावर बर्डन टाकताय असं मला जाणवतंय, आणि याचाच मला त्रास होतोय. सीमा, तू उगीच साध्या गोष्टीचा विपर्यास करते. अगं हे मी अगदी गमतीनं आणि सहज बोलत होतो. नाना माझ्या बाबतीत कुठलीही गोष्ट साधी आणि सरळ राहिलेली नाही. हे तू रागावून बोलतेस की मनापासून? तुला काय फरक पडतो? फरक मला नाही, फरक तुला पडायला हवाय. हे बघ रेखा, आता या विषयावर मला नव्याने वाद नकोय. म्हणजे तू आमच्या घर स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेत सहभागी होणार नाहीस तर? नाना मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगते. मी या घरातच सहभागी होऊ शकत नाही. मला मनापासून या घरापासून वेगळं राहायचं. बेटा, हे काय वेड्यासारखं? मला यात काही वेड्यासारखं वाटत नाही. नाना तुम्ही नका मनाला लावून घेऊ. मी आणि प्रज्ञा बोलतो तिच्याशी, आम्ही समजावू तिला. नाही बेटा, आता स्वतःची समजूत काढायची वेळ आली आहे. अगं आपल्याच मुलांना स्वतःच्या जबाबदारीवर स्वतंत्र व्हावंसं वाटत असेल तर ते मान्य करायला काय हरकत आहे? हो नाना तुम्ही हे बोलताय? बेटा, मी फक्त माझे विचार मांडतोय, आणि तेही माझ्या समाधानासाठी. पाहिलंय मी, मला आठवत नाही तुम्हाला कुठं पाहिलं ते, पण तुम्हाला पाहिलं असतं मला सारखं आपण भेटलो असं वाटतं. बरं, तुम्हाला घर शोधायला त्रास नाही ना झाला? अगं त्याने ही एरिया काही नवीन नाही, मला सारखं वाटतं मी तुम्हाला पाहिलंय. चहा घ्या ना. मी गार चहा घेतो. तुम्ही आणखीन काय काय गार पिता? अगं विचारपूस करतोय. मला हे विचारायचं की तुम्ही एकटेच आलात? एकटंच यायचं ठरलं होतं. नाही नाही, म्हणजे यांना असं म्हणायचं होतं की सोनाली नाही आली बरोबर. हां, मला काही गोष्टी मुलांच्या अनुपस्थितीत बोलायच्या होत्या. आता सारंग सुद्धा घरी नाहीये, हे का अर्थी बरंच झालं. नाही म्हणजे असं काय बोलायचं होतं तुम्हाला? म्हणजे देण्या घेण्याबद्दल काही असेल तर त्याची काळजी तुम्ही करू नका. हो. देवाच्या दयेने काही कमी नाही आमच्या घरात. म्हणजे अगदी उतू जाण्या इतकी संपत्ती नसली तरी सुद्धा तुमची सोनाली सुखा समाधानाने राहू शकेल आमच्याकडे. हा म्हणजे सोनालीनी सांगितलं असेलच तुम्हाला.
म्हणजे तसं त्यांनी सोनालीला विचारलं असेल आणि त्याने विचारल्यानंतर सोनालीला सांगणं भागच आहे आणि कदाचित त्यांनी न विचारता सुद्धा सोनालीने सांगितलेलं असेल त्यांना. म्हणजे मला काय म्हणायचं की हा विषय आपल्या मुलाच्या लग्नाचा आहे तेव्हा ह्या विषयावर आपला दोघांचा समसमान अधिकार आहे असं मला म्हणायचं आहे. म्हणजे मी काही तसं ते मानत नाही बरं का की ते मुलाचा पक्ष मुलीचा पक्ष असं काही मी मानत नाही. तुमच्या ध्यानात येते का की तुम्ही आल्यापासनं आम्ही दोघं जण तुम्हाला बोलतं करण्यासाठी धडपडतोय पण तरी तुम्ही थोडंसं म्हणजे मी मानत असतो तरी ध्यानात ठेवा की आमचा मुलाचा पक्ष आहे. म्हणजे मी मुलाचा बाप आहे आणि आमचा मुलगा किती सद्गुणी आहे हे आम्हाला माहिती आहे. असं काय करताय तुम्ही? त्यांना शांतपणाने चहा तरी घेऊ दे. हो. तुम्ही बसा हा. नाना आले का बघून येते. नाही तू थांब तू थांब. म्हणजे मला त्यांना तुला सांगायचं की मला कुठल्याही पद्धतीने त्यांचा अपमान करायचा नाही. माझा तसा उद्देश नव्हता. म्हणजे मला काय म्हणायचं की आपण आपल्या मुलांच्या भवितव्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह हवा. पटतंय ना? पटतंय. चहा घे. आहो तुम्ही घ्या ना चहा. मी थंड चहा पित नाही ना. चहावरनं आठवलं बरं का सोनालीची मावशी घरी आली होती. आय विल नेव्हर फॉरगेट दॅट इन्सिडन्स. म्हणजे मी ती घटना विसरू शकत नाही. मराठी त्याच्यासाठी सांगितलं मला माहिती आहे तुम्हाला इंग्लिश येतं ते. त्या आल्या आमच्याकडे आणि लागोपाठ टकाटक 3 चहा प्यायल्या गरम. मी गार. चहा खरंच छान झालाय हा. बोलले बोलले. नाही म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की मुलांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्हाला काही बोलायचंय म्हणून. मी तेच बोलणार होतो. मुलांनी आपल्या मर्जीनं प्रेमविवाह जमवला तर कुंडली नावाची गोष्ट गुंडाळून ठेवायची या मताचा मी आहे. तुमचा पत्रिकेवर विश्वास अर्थातच आहे. मग सोनाली तुम्हाला काही बोलली का? ती बोलायला तिला कुठे काय माहितीये? नाही नाही तिला सगळं माहिती आहे. म्हणजे माझ्या मुलींशी बोलणं झालंय तिचं. अहो हे लग्न मला मान्य नाही एवढंच तिला माहितीये. पण त्यामागचं कारण तिला सांगितलेलं नाहीये आणि मावशीला सुद्धा ते माहित नाहीये. काय आहे कारण ते? अहो तेच तर मी सांगायला इथे आलोय. काय आहे, आम्ही तुमच्याकडे यायला निघालो आणि कधी नव्हे ती मी डायरेक्ट गाडी झाडावरती नेऊन ठोकली. पहिल्यांदा मी कचरलोच पण पुढे जाऊन सारंगची अवस्था बघतोय तेव्हा तर मात्र मी घाबरलो. आपण घाबरायचं काय कारण? अहो तेच तर मी सांगायला इथे आलोय. सांगा ना. माझ्या दोन्ही मुलींना कडक मंगळ आहे. डोक्यावरती अक्षता पडल्या तर नवऱ्या मुलाची इहलोकाची यात्रा संपू शकते. कोणी सांगितलं तुम्हाला? अर्थात आमच्या ज्योतिषाने. सोनालीला कडक मंगळ तर माझ्या मुलाच्या नशिबात प्राणघातक अपघात. परमेश्वरा हे कुठलं न सुटणारं गणित तू मांडून ठेवलेस. ताई अहो असं डोक्याला हात लावून घरात नका बसू. चला त्यापेक्षा आपण ना देवळात जाऊयात. तुम्हाला बरं वाटेल. अगं देवच परीक्षा घेतोय त्याच्याचकडे जाऊन रडायचं. अहो पण मी म्हणते रडायचंच कशाला? संध्या तुला सगळं माहित असताना सुद्धा माहित नसल्यासारखी नको गो वागूस. ताई अहो हा प्रश्न मला नाही वाटत एवढा मोठा. सोनालीला मंगळच आहे ना. असू दे ना. नाही म्हणजे त्याच्यावर काहीतरी उपाय निघेलच ना. आणि समजा काहीच उपाय नाही मिळाला तर मुलांना काय सांगू मी? मुलांना म्हणजे? अगं मुलांना म्हणजे सारंगला आणि सोनालीला. त्यांना तुम्ही आत्ताच काही सांगू नका. आणि ताई तुम्ही याच गोष्टीचा एवढा त्रास करून घेताय. अगं माझ्या मुलाचं पहिलं प्रेम आहे. हो ना. अहो मग देव तरी कशाला विघ्न आणेल त्याच्यात? अगं तोच विघ्न आणतोय. ताई त्या दोघांचं जमल्यापासून सारंगवर संकटावर संकट येत आहेत. सगळ्यात आधी तुझ्या नवऱ्यानं सोनालीची चेन चोरली
तेव्हा सारंगला बेदम मारला. किती लागलं होतं त्याला, आठवतंय ना तुला? अगं ए वेडी, तू कशाला मनाला लावून घेते? त्यात तुझी काय चूक सांग ना. आता त्या दिवशीचीच गोष्ट बघ ना. सोनालीचे वडील आमच्याकडे येत होते तेव्हा त्यांची गाडी झाडावर आदळली आणि तिथे त्यांनी सारंगला मार लागलेला पाहिला. अहो ताई, ह्या सर्व योगायोगाच्या गोष्टी असतात. हो संध्या, अशी डोळे झाक करता नाही येत. उभ्या आयुष्याचा प्रश्न असतो ग. म्हणूनच म्हणते मी, अहो सगळे उपाय नको का करून बघायला आपण? चला बरं, आपण देवळात जाऊन त्या देवाला साकडं घालून येऊ. नाही ग, मला नाही जावंसं वाटत. ठीक आहे, आज माझा हट्ट म्हणून चला. अहो ताई, सारंग समजदार आहे. हो, त्याला समजवलं की समजेल तो. पण माझ्या मनाचं काय? माझ्या मनाची समजूत कशी पटवू मी? ताई आता रागवू नका मला, पण तुम्हाला ना स्वतःला त्रास करून घ्यायची सवयच लागलेली आहे. अहो नाही तर सकाळ संध्याकाळ देवाचं नाव घेणार आहे तुम्ही. ही सगळी देवाची कृपा हे मी सांगायला हवं का? खरंय तुझं म्हणणं. अगं त्याच्याच कृपेवर संशय घ्यायचा म्हणजे आपली श्रद्धा कमी पडल्यासारखं आहे. हो ना, मग चला आपण देवळात जाऊ. ठीक आहे, जाऊया आपण. 1-2 मिनिटात आलेच मी. आता कुठे निघालाय? अगं जरा नानांना चहा करून देते. ताई चहा मी ठेवते, तुम्ही तयार व्हा बरं आधी. अगं आणि होय बघ, बरं ठेव तू चहा, पण नानांनी सांगितले म्हणून जास्त साखर घालायची नाही. अगं हसतेस काय? खरंच सांगते मी. ठीक आहे ताई. अहो देवाची कृपा म्हटलं की बघा चेहऱ्यावर कसं हसू आलं तुमच्या. अगदी फ्रेश दिसायला लागला. तुम्ही लवकर तयार व्हा, आपण देवळात जाऊ, तिथून मार्केटमध्ये जाऊ आणि मग घरी उशिरा निवांत परत येऊ. ठीक आहे? तुम्ही चहा घेणार ना? मी अगं कसं एकदम ताई? ताई? ऐक ताई अहो काय संध्या, काय होतंय? ताई? नाना? अहो दादा, रेखा, प्रज्ञा, सीमा, अहो लवकर या.